मुंबईतील डोंगरी ITIच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला। ITI नामांतरावरून भाजप काँग्रेस सामने आले। हाजी अब्दुल रहमान शहाबाबा यांचं नाव द्या अशी मागणी काँग्रेसचे नेते अमित पटेल यांनी केली आहे। तर ITIला दिलेलं माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं नाव बदलणार नाही असा निर्धार उद्योग आणि संशोधन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला। मुंबईमध्ये डोंगरीमध्ये ITI आहे, त्यांचं नाव अब्दुल कलाम साहेब नावावर ठेवलेलं आहे। त्यांच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि त्यांच्या मागणी त्यांचं नाव हाजी अब्दुल रहमान साहा बाबा दर्गा या नावावर ऑफिशियली करा असा त्यांची मागणी होती। त्याने पूर्वी कधी या मागणी केली असेल मला माहित नाही, पण नामकरण कधी नाही झाला होता। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्राचे 350 ITIचं नामकरण केला, यामध्ये डोंगरीचे पण केला। फक्त एकच नावावर आजपर्यंत ऑब्जेक्शन आला महाराष्ट्रामध्ये, ते हा डोंगरीच्या नाव नाही, ते पण आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलामच्या नावावरचे ऑब्जेक्शन आमचे माननीय विधायक अमित पटेल साहेबांनी घेतलेलं आहे।